आसुरी संपत्ती जी आहे ती मनुष्याला बंधनाला हेतू आहे। मनुष्याच्या जीवनात दुःख निर्माण करणारी आहे, मनुष्याला पतनाला नेणारी आसुरी संपत्ती आहे। म्हणून आपल्या जीवनामध्ये असलेली आसुरी संपत्ती घालवण्याकरता म्हणून आसुरी संपत्तीचं वर्णन आपण ऐकायचं। एखादा जरी आसुरी संपत्तीचा गुण आपल्या जीवनामध्ये असला तरी तो आपल्या परमात्म्याला प्रतिबंध करत राहतो। आपण परमार्थ करतोय, आपण नामस्मरण करतोय, चिंतन करतोय, पण आपल्याला परमार्थाचं फळ मिळत नाही। घागरीमध्ये पाणी ओततोय परंतु घागरीत पाणी राहत नाही, त्याचा अर्थ कुठेतरी घागरीला छिद्र असलं पाहिजे आणि त्या छिद्रातून सगळं पाणी आपलं निघून चाललेलं आहे। लोक मला म्हणायचे मोरीला बोला आणि दिल्ली दरवाजा नव्हता। थोडाफार नियम आपण आपल्या जीवनात करतोय, थोडाफार परमार्थातून करतोय, परंतु आसुरी संपत्ती जर एखादी गोष्टी असेल, आसुरी गुण जर एखादा असेल तर तो सगळ्या सद्गुणांना खाऊन टाकतो, सगळ्या सद्गुणांचं पुण्य नष्ट करून टाकतो आणि मनुष्याला परमार्थ तत्वाचा अनुभव आपल्याला परमार्थाचा अनुभव येत नाही। कुठेतरी एखादी आसुरी संपत्ती आपल्या शरीरामध्ये शिरलेली असेल, आसुरी गुण आपल्यामध्ये आलेला असेल, तो गुण आपल्या सगळ्या सत्कर्माला पुण्याला खाऊन टाकतो। तो आसुरी गुण आपल्याला ओळखता यावा, आसुरी संपत्तीच्या लोकांच्या पासून आपण सावध राहावं। आपला अंतःकरणाचा जो भाव आहे, श्रद्धा आहे, ही श्रद्धा घालवण्याकरता अनेक प्रकारचे आसुरी लोक सुद्धा आपल्याला भेटले, ते आपल्याला उपदेश करतात। आजकाल अनेक संघटना झालेले, अनेक संप्रदाय झालेले आणि आपलंच तत्वज्ञान घेतात, आपली टीका घेतात आणि आपल्याला मात्र सांगतात की हे सगळं खोटं आहे आणि आम्ही सांगतो तेच करा। आपण वास्तुची गीता वेगळी, त्यांची गीता वेगळी। आपण ऐकतोय तत्वज्ञान वेगळे, त्यांचं त्यांनी स्वतंत्रच तत्वज्ञान तयार केलेलं आहे। सृष्टीची उत्पत्ती परमात्म्यापासून झाली, परमात्मा हा या जगाचं कारण आहे, परमात्मा या जगाचा नियामक आहे, परमात्मा त्या ठिकाणी कर्मफलाचा साक्षी आहे, सुख दुःख भोगवणार आहे। हे आपला वेदांत शास्त्र सांगतं किंवा आपल्याला संत सांगतात, सनातन वैदिक धर्म आपल्याला शिकवतो। असे काही लोक तयार झालेले आहेत ते आपल्याला सांगतात हे सगळं खोटं आहे। सृष्टी परमात्म्यापासून निर्माण झालेली नाही। अहो ही सृष्टी जी आहे, सुरुवातीला मनुष्य हा माकड होता, माकडाचा विकास झाला आणि माकडाचं काय झालेली आहे, माणसं झालेली आहे। याला उत्क्रांतीवाद असं म्हटलेलं आहे। लोक म्हणतात असं नाही, हे शाळेत सुद्धा शिकवलं जातं। वास्तविक पाहता ही सगळी सृष्टी जी आहे विकास होत गेलाय सृष्टीचा। पहिलं लोकांना कपडे घालायला मिळत नव्हते, कापडाचा शोध लागला नव्हता, म्हणून लोक उघडे नागरीच राहत होते, जंगलात राहत होते, बियाणे खात होते। पुढे सगळ्या यंत्रांचा शोध लागला, विज्ञानाचा शोध लागला आणि याच्या साह्याने कपड्याचा शोध लागला, त्या ठिकाणी यंत्रांचा गाड्यांचा शोध लागला। मग हे आपल्यापर्यंत आता विज्ञान आलं, म्हणजे विकासवादातून या सृष्टीचा जन्म झालेला आहे। आधी आपण जर पाहिलं, भौतिक राष्ट्र जी मानवली जातात त्या भौतिक राष्ट्रामध्ये भोगवादी संस्कृती आहे। हिंदू राष्ट्र सोडून इतर राष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर प्राधान्य कशाला आहे? धर्माला प्राधान्य आहे का भोगाला प्राधान्य आहे? भोगालाच प्राधान्य आहे। धर्म
आणि मोक्ष हा पुरुषार्थाचा विचार त्यांच्याकडे नाही, फक्त अर्थ आणि काम या पुरुषार्थाचा विचार आहे. परराष्ट्रामध्ये सुद्धा जो काही संघर्ष निर्माण झाला त्याला कारण विज्ञानाचे अनेक शोध लागत गेले. विज्ञानाने दुर्बिणीचा शोध लावला आणि दुर्बिणीच्या साह्याने विज्ञानाने चंद्राचा शोध लावला. चंद्रावर लोक जायला लागले आणि मग ते म्हणायला लागले तुम्ही जे म्हणताय ना चंद्रदेव वगैरे हे काय नाही, सगळं खोटं आहे. तिथं आम्ही जाऊन आलो ते तर सगळं मात खड्डा आहे, तिथं पाणी नाही, हवा नाही, काही नाही. तुम्ही म्हणताय हे सगळं थोतांड आहे. तुम्ही म्हणताय ग्रह हे देव आहेत, हे सगळं खोटं आहे. ग्रह म्हणजे काही नाही, अहो एक प्रकारचे गोळे आहेत, ते वेगवेगळ्या त्या ठिकाणी वायूचे गोळे, तापणारे गोळे. सूर्य म्हणजे काय, एक वायूचा तापणारा गोळा आहे. आपल्याकडे संघर्ष झाला असं नाही, तिकडे सुद्धा संघर्ष झाला. ज्यांनी ज्यांनी धर्म सांगितला, धर्माच्या विरोधी त्या ठिकाणी लोक बोलायला लागले, त्यांच्यामध्ये आणि धर्मामध्ये फार मोठा संघर्ष आहे. आपल्याकडेही अशी काही संघटना आहेत की ते म्हणतात हे सगळं खोटं आहे. देव वगैरे काही नाही, धर्म वगैरे काही नाही, पुण्य पाप काही नाही, स्वर्ग नरक काही नाही, खायचं प्यायचं मजा करायची, हाच धर्म आहे. चीन सारख्या प्रगतशील राष्ट्रामध्ये सुद्धा धर्माला कुठल्या प्रकारचं स्थान नाही असं मी ऐकलंय बरं का. त्या ठिकाणी उपयुक्ततावाद आणि जडवादावर आधारलेली सगळी संकल्पना, सगळं त्यांचा विचार आहे. आपल्याकडे या विचाराला चार्वाक तत्वज्ञान असं म्हटलेलं आहे. बृहस्पतीकडे अध्ययन करण्याकरता इंद्रदेव आणि विरोचन दोघे गेले. दोघे गेल्यानंतर बृहस्पतीने सांगून दिलं, त्यांनी सांगितलं आम्हाला आत्मज्ञान पाहिजे, आत्मज्ञानाकरता आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. बृहस्पतीने विचार केला, आलेत आत्मज्ञान घ्यायला, पण यांचा अधिकार आहे का? अनाधिकारी माणसाला जर आत्मज्ञान दिलं तर त्याला त्याचा फायदा होत नाही. म्हणून सहज सांगून दिलं की बाबा तुम्ही ज्या देहाला बनताना मी देह तो देहच आत्मा आहे, मी देहच आत्मा आहे असं मानल्यानंतर विरोचन आणि इंद्र भगवान दोघे घरी आले. विरोचनाने असा निश्चय केला की हा स्थूल देहच आत्मा आहे, देह विशिष्ट चैतन्यच आत्मा आहे. पण इंद्र भगवान मात्र परत गेले की हा देह आत्मा कसा काय असेल, कारण हा देह तर जळतो, भस्म होऊन जातं शेवटी. आणि आत्मा तर आम्ही ऐकलाय तो नैनम छिंदन ते शस्त्रानी, नैनम दहती पावक, न चैनम क्लेद यंत्यापो न शोषयती मारुता. मग परत इंद्रदेवाला सांगितलं अरे बाबा हा देह आत्मा नाही, देहाच्या आतमध्ये आत्मा आहे, ज्याच्या सत्तेने देह चालतो तो आत्मा आहे. मग इंद्रदेवाला खरं ज्ञान झालं, परंतु विरोचनाला मात्र हा देहच आत्मा आहे असा निश्चय झाला. आणि त्यांचं जे मत आहे त्याला लोकायत असं म्हटलेलं आहे. चार्वाक म्हणतो आपण किंवा त्यांना लोकायत म्हणतात. लोकायत म्हणजे लोकांना आवडणारं मत. बहुतेक लोकांमध्ये जास्त मत प्रचलित कोणतं आहे? अहो देह आत्मा मानणारेच आहे. आपण जरी शास्त्र वाचत असलो, संतसंग करत असलो तरी कीर्तनापुरतं प्रवचनापुरतं आपल्याला हे मत पडतं, पण घरी गेलं की देह खंडानाम आत्मा, त्यानेच मनुष्य जगत असतो. खावे ल्यावे खावे बरे असावे सदैव, देहाचे आपण पे मानिती, विषया ते भोग्य म्हणती, या परवते न स्मरते अनेक काही. ते मत तयार झालं आणि मग त्यांनी त्यांचं शास्त्र लिहिलेलं लक्षात ठेवा. व असं आधांतरी मत त्यांनी मानलं नाही, खूप विचार करून लिहिलंय. त्यांनी 4च प्रमाणाचा विचार केलेला आहे. 4 प्रमाणाचा नाही, 4 महाभूतांचा विचार केलेला आहे.
आपण पंचमहाभूत मानतो. कोणती कोणती? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पण ते म्हणतात आकाश दिसतंय का तुम्हाला? आकाश जर दिसत नाही तर आकाश मानायचं गरज काय? प्रमाणाचा विचार करताना आपण किती प्रमाण मानतो? 6 प्रमाण मानतो. म्हणजे प्रमाण म्हणजे ज्ञान होण्याची साधनं. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. या 6 प्रमाण आपल्याला ज्ञान करून देतात. आणि त्याच्यात आपण सगळ्यात प्रमाण मानतो वेद, शब्द प्रमाण. आपण प्रत्यक्षाला महत्त्व जास्त देत नाही, कारण बऱ्याच गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाहीत. कधी कधी दिसतात त्या खोट्या दिसतात. रस्त्यावरून आपण चाललो, रेल्वेच्या रुळावर उभे राहिलो तर रेल्वेचे रुळ असे एकत्र आल्यासारखे दिसतात, पण ते तसे असतात का? सरळ असतात. एखादं काचेचं भांडं घेतलं आणि त्याच्यात एखादी काठी टाकली आणि पाणी टाकलं तर काठी मोडल्यासारखी दिसते, पण ती मोडलेली असते का? पृथ्वी आपल्याला सपाट दिसते, पण सपाट आहे का गोल आहे? गोल आहे, पण आपल्याला असं वाटतं सरळ सरळ सगळी पृथ्वी आहे. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण जे आहे ते आपल्याला खरं ज्ञान करून देत नाही. या हवेत किती जीवजंतू आहेत आपल्याला दिसतात का? म्हणून काही गोष्टी अनुमानाने मानाव्या लागतात. काही गोष्टी करता शब्द हेच प्रमाण आहे. हे माझे वडील आहेत, याच्याकरता कोणतं प्रमाण आहे? तो म्हटला नाही, मी मानणार नाही. मी बघितलंय का माझे वडील आहेत, मी त्यांना मानणार नाही. मला प्रत्यक्ष ज्ञान झालेलं नाही. चालेल का? आईच्या शब्दावर विश्वास ठेवावा लागतो. हे तुझे वडील आहेत. म्हणून आपण ईश्वराच्या बाबतीत सुद्धा ईश्वर हा आपला वडील आहे, पण आई कोणती आहे? अहितापासोनी काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. आपली श्रुती माऊली सांगते, वेद माऊली सांगते, संत सांगतात, माई जगन्नाथ अनाथाचा नाथ. पण चारवाक जे आहेत ते फक्त प्रत्यक्ष प्रमाणवादी आहेत. ते म्हणतात आम्हाला दिसत नाही, आम्ही मानणार नाही. मग सृष्टी कशी निर्माण झाली? त्यांचं म्हणणं आहे की 4 भूत एकत्र आली आणि 4 भूतात चैतन्य निर्माण झालं. हा देह निर्माण झाला. काही काळानंतर ही 4 भूत नष्ट होणार, त्याच्याबरोबर चैतन्य सुद्धा नष्ट होणार, देह सुद्धा नष्ट होणार, पुनर्जन्म नाही. यावत जीवन सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुता. एकदा या देहाची राग झाली, परत जन्म नाही, परत मरण नाही. त्यामुळे जोपर्यंत देह आहे तोपर्यंत माणसाने डोळ्याने सुंदर गोष्टी पाहाव्यात, कानाने ग्राम्य गीता ऐकावीत, चांगले विषय ऐकावेत, जिभेने जेवढं खाता येईल तेवढं खावं, स्पर्शाला जेवढा मधुर स्पर्श मिळेल तेवढं चांगलं आहे. नाकाला सुगंध मिळाला पाहिजे, त्याच्याकरता अत्तर लावलं पाहिजे. रोज अत्तर लावून फिरलं पाहिजे, चांगले कपडे घातले पाहिजेत, चांगलं खाल्लं पाहिजे, चांगलं चांगलं पाहिलं पाहिजे, सिनेमा पाहिला पाहिजे, नाटक पाहिलं पाहिजे, फिरायला गेलं पाहिजे, महाबळेश्वरला गेलं पाहिजे, आणखीन कुठं कुठं गेलं पाहिजे, परदेशात गेलं पाहिजे. अहो जोपर्यंत देह आहे, चालतंय तोपर्यंत सगळी हजामजा करून घ्यायची. पंचविषय हाच पुरुषार्थ आहे. अर्थ पुरुषार्थ आणि काम पुरुषार्थ हे 2च परम पुरुषार्थ आहेत जीवनामध्ये. आणि हे सगळं पाहिजे त्याच्याकरता माणसाने अर्थ कमवला पाहिजे. जेवढा पैसा कमवता येईल तेवढा कमवायचा. का दुःख आहे जीवनामध्ये? पैसा नाही ना तुमच्याकडे म्हणून दुःख आहे, लक्षात घ्या. लोक तुम्हाला का मानत नाहीत? यस्यास्ति वित्तम स नरकुलीना सपंडिता
सश्रुतिमान गुणज्ञा सएव वक्ता सचदर्शनीया सर्वे गुणा कांचनमाश्रयन्ते. ज्याच्याकडे खूप पैसा असतो लोक त्याला म्हणतात परशुराम शेठ, तो कसाही असू द्या. मध्यम असेल तर त्याला म्हणतात परशु, आणि अजिबात पैसा नसेल तर मग हे परश्या. म्हणजे लोक पैसा असेल त्याला मानतात म्हणून माणसाने हे माझं मत नाही बरं का, हे चारवाकाचं मत सांगतोय. नाही तुम्ही मला प्रवचनकारांनी असं सांगितलंय. आपल्याला दुःख का होतंय त्यांचं म्हणणं आहे पैसा नाही म्हणून दुःख होत आहे. पैसा नाही म्हणून तुम्हाला उपचार घेता येत नाहीत, पैसा नाही म्हणून तुम्हाला जेवायला नीट मिळत नाही. काही अंशामध्ये ते मत बरोबर असलं तरी पैसा हा माणसाचं सर्वस्व नाही, पैसा हाच पुरुषार्थ नाही, लक्षात ठेवा. कारण तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. पैशाने तुम्हाला सुविधा मिळतील पण सुख मिळेल सांगता येत नाही. पैसा हा पुरुषार्थ नाही. आणि दुसरा त्याने सांगितला पुरुषार्थ जर काय असेल तर काम, कारण कामातून ही सृष्टी निर्माण झालेली आहे. म्हणून आजही असे काही लोक सांगणारे आहेत आपल्याला. हो चारवाकांनी सांगितलं असं काही नाही. अलीकडच्या काळामध्ये काही समाजसुधारक होऊन गेले, त्यांनी सुद्धा हे सांगितलंय. परदेशामध्ये सुद्धा लोक हेच सांगतात, तुम्ही धन कमवा, तुम्ही बल कमवा आणि त्या ठिकाणी दुसऱ्यावर विजय मिळवा, राज्य करा, आनंद भोगा, सुख भोगा. आणि अशा आसुरी तत्वज्ञानाचा आश्रय केलेले जे लोक आहेत ते मग काय करतात, दुसऱ्याला त्रास देतात, दुसऱ्या राष्ट्रांना पराभूत करतात, त्या राष्ट्रावर राज्य करतात, तिथे अत्याचार करतात, अनाचार करतात आणि आनंद भोगण्याचा प्रयत्न करतात. म्हणून अशी जी चारवाक आजही काय लोक असे आहेत, येईल तो विचार पुढे आपल्याला सांगा. पूर्वी होते, आजही आहेत आणि पुढे असे राहणार आहेत. कारण दो भूत सर्गो लोकेस्मिन दैव असुर एवच. दोन प्रकारची सृष्टी आहे, राहणार आहे पुढे. पूर्वी रावण होता, कुंभकर्ण होता त्रेतायुगामध्ये, त्याच्यानंतर द्वापार युगामध्ये कंस आला, शिशुपाळ आला, दुर्योधन आला. ही सगळी मंडळी जी होती ती त्या ठिकाणी आसुरी संपत्तीने युक्त होती. त्याच्यानंतर कलियुगामध्ये सुद्धा त्यांचे वंशज आहेत. ज्या ज्या राज्यामध्ये ही सगळी मंडळी राहिली, शकुनीचं राज्य होतं, रावणाचं राज्य जिथं विशेष प्रभावाचं होतं, जिथे जिथे धृतराष्ट्राचे काही राहिले, जिथे कंसाचे वंशज राहिले, कंस मेला पण कंसाचा प्रचार प्रसार करणारे पुढे राहिलेले आहेत आणि त्याच्यातूनच हे पुढचे धर्म तयार झालेले. अरे माईक बंद झाला रे बुवा, त्याला बोलू. कोणाला बोलू, माईक बंद झाला म्हणा. तो तिकडे आहे ना, कोणाला तिकडे, इकडच्याला सांगा. श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. आवाज येतोय रे, आवाज बंद करा. तो हामिंग मारताय, आवाज बंद करा. आवाज येतोय अजून.
माऊली आहे का माऊली? चालतंय. नाही बसा बसा नका बोलू. श्री विठ्ठल. सगळंच बंद करा ना मग आता असं हां टोटल आवाज तरी बंद बंद